दिवसांपासून जबरदस्त असा पाऊस होतोय। या पावसामुळे छोटी मोठी धरणं भरलेली पाहायला मिळतात। लातूर शहराला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण आणि तोरणा धरण सुद्धा 100% भरलेलं आहे। तर अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांमध्ये नदीचं ओढ्याचं पाणी गेलेलं आहे, त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालंय। त्याचे पंचनामे करावेत अशी मागणी सुद्धा शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। या भागातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये मागील 48 तासापासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे जी छोटी मोठी धरणं आहेत ते पूर्णतः क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता लातूर शहराजवळचं हे मोठं धरण आहे आणि ही धरण देखील मोठ्या प्रमाणात भरल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातले जे मोठे धरणं आहेत, छोटे धरणं आहेत, ते मोठ्या संख्येनं जे आहेत ते भरल्याचं पाहायला मिळतंय आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं जो पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील या धरणांमधून नदीपात्रामध्ये होताना पाहायला मिळत आहे। मांजरा धरण सगळ्यात मोठं जे धरण आहे, ज्या लातूरला ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो, ते देखील 100% भरल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर इतर जे धरण आहेत ते देखील मोठ्या संख्येनं भरलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। तेरणा धरण देखील आता 100% भरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या छोट्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा करणारे जे धरण आहेत ते आता 100% भरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पाण्याचं संकट जे लातूरमध्ये असल्याचं पाहायला मिळत होतं ते संपल्याचं आता चित्र पाहायला मिळतंय। मागील काही तासापासून झालेला पाऊस यामुळं पाणी साठा हा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाला असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जमिनीतील पाणी साठा आहे त्याची देखील पातळी वाढायला या पावसामुळे मदत होणार आहे। मागील काही तासापासून होणारा जिल्ह्यातील पाऊस समाधानकारक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर पाहिलं तर 10 दिवसापूर्वी 30 दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये म्हणावा असा पाऊस नव्हता, मात्र 4 दिवसामध्ये झालेला पाऊस समाधानकारक असल्याचं, अनेक जणांचं या पावसामुळे नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते पंचनामे करावेत अशी मागणी देखील शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।